सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या, जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा, स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा, जुळ्या बहिणींचा कट्टा. नमस्कार. 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 नागपूरच्या एका चांगल्या कॉलेजमधून उत्तम मार्क्स मिळवून आर्किटेक्ट झालेला एक हुशार मुलगा नोकरी किंवा प्रॅक्टिस न करता ठरवतो की आपली आवड असलेल्या चित्रपट क्षेत्रात आपलं पुढचं करिअर घडवायचं आहे. हा धाडसी निर्णय घेणं नक्कीच सोपं नव्हतं, पण प्रतिभा आणि मेहनत करायची इच्छा आणि तयारी असली की यशप्राप्ती निश्चितच असते असं म्हणतात. तरी पण नागपूरच नाही तर विदर्भाचा परीघ ओलांडून मुंबईकडे झेप घेतल्यानंतर या मायानगरीत टिकून राहणं सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही, कारण इथे संधी मिळणंच कठीण, आणि जर का ती संधी मिळालीच तर त्याचं सोनं करणं हे महाकठीण. पण आपली दमदार लेखणी, संवेदनशील दिग्दर्शन, अभ्यासू वृत्ती आणि प्रचंड मेहनतीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा, स्वतःला सिद्ध करणारा, आपल्याच नागपूरचा आणि आपल्या नागपूरची मान अभिमानाने उंचावणारा एक प्रतिभावंत लेखक दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर. कुणीही गॉडफादर नसताना स्वतःच्या हिमतीवर अत्यंत यशस्वी झालेला तेजस आज आमच्या कट्ट्यावर आमंत्रित आहे. तेजस, जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन मंचावर मी श्यामा देशपांडे तुझं मनापासून स्वागत करते. खूप खूप आभार. एक खरं मला याच्यातच दोन गोष्टी सांगायच्या. एक तर एवढी विशेषण ऐकून मलाच दडपण आलं की इतकं सगळं नाहीये, असं काही नाहीये. दुसरी गोष्ट, मुळात हुशार विद्यार्थी मी नव्हतो, मी ऍव्हरेज विद्यार्थी होतो, त्यामुळे तोही काही याच्यामध्ये मला मुद्दा वाटत नाही. आणि महत्वाचं, कोणाचं पाठबळ नसताना हे थोडं संयुक्तिक नाहीये, कारण पाठबळ घरच्यांचं होतं. नाही, त्या घरच्यांच्या पाठबळाशिवाय क्षेत्रातली गोष्ट नाही, तिकडच्या क्षेत्रातलं जरी नसलं तरी सुद्धा तुम्हाला घरातनं बाहेर पडताना घरच्यांची साथ असणं आणि तुम्हाला पाठिंबा असणं खूपच आवश्यक आहे. त्याच्याशिवाय हा निर्णय मनात येऊन तो ऍक्च्युअली घेणं हेही शक्य नाही. त्याच्यामुळे मी म्हणेन की एकट्याने जरी मी दिसत असलो तरी ती एकट्याची धडपड नाहीये. त्याच्या मागे माझ्या आई वडिलांचा मोठा हात आहे आणि नंतर लग्नानंतर बायकोचा मोठा हात आहे. त्याच्यामुळे आमची टीम आहे पूर्ण. खरंय खरंय खरंय, अगदी बरोबर आहे. पण तू हिंमत करून बाहेर पडलास ते पण तुझं कौतुक आहे. आणि आता तेजस, या 25 एप्रिलला महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे असे दिग्गज कलाकार असलेला मराठी चित्रपट देव माणूस आणि तसंच इम्रान हाशमी, सई ताम्हणकर असलेला हिंदी चित्रपट ग्राउंड झिरो, दोन्ही हे चित्रपट वेगवेगळा विषय असलेले चित्रपट एकदमच एकाच दिवशी चित्रपटगृहातनं रिलीज झालेत. तर तो प्रवास, या चित्रपटांचा कॉमन फॅक्टर म्हणजे तू आहेस, कारण तू या चित्रपटाचा डायरेक्टर, दिग्दर्शक आहेस. त्याकरता आधी तुझं खूप अभिनंदन करते, कारण सगळ्या नागपूरच्या पेपरमध्ये पण खूप छान रिव्ह्यूज येतात या चित्रपटांबद्दल. म्हणजे आता हे सिनेमे कसे असतील याची पाहायची उत्सुकता आता आम्हाला सगळ्यांना झाली आहे निर्माण. आम्ही नक्कीच जाऊन पाहणार आहोत. या चित्रपटांविषयी आपण जाणून घेणारच आहोत. त्याकरताच तर तुला इथे आमंत्रित केलंय. पण त्याआधीचा तुझा प्रवास पण आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तुझं पुनश्च स्वागत करते. करायची का गप्पांना सुरुवात? थँक्यू. अगदी सुरू करूया. तेजस, इतक्या वेगवेगळ्या स्टाईल्सचे, वेगवेगळे पोत असलेले सिनेमे इतक्या समर्थपणे पेलणं आणि त्या सिनेमांवर स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवणं खरं तर अजिबातच सोपं नाहीये. इथपर्यंत पोहोचायला तुला नक्कीच संघर्ष करावा लागला असणार आहे. तेव्हा तुला तेजस, सुरुवातीला मला विचारायला आवडेल की आपल्यात एक लेखक, आपल्यात एक दिग्दर्शक दडलाय,
याची कुठल्या क्षणी तुला जाणीव झाली आणि त्या आधीचा आणि त्या बरोबरचा तुझा प्रवास कसा होता? खरं ती जाणीव ओघाओघाने झाली किंवा त्या वाटेवर झाली असं मी म्हणेन. असं ठरवून सुरुवातीला जाणीव झाली आणि मग मी त्याच्यात पडलो असं नाहीये. जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला काही कल्पना नव्हती की नेमकं काय करीन मी पुढे जाऊन, किंवा मला करता येईल की नाही, किंवा हा विचारही खरं मनात नव्हता की आपल्याला या क्षेत्रातच काहीतरी करायचंय. अपघाताने मी या क्षेत्रात आलो असंच मी म्हणतो. आणि जेव्हा आर्किटेक्चर करत होतो तेव्हा माझी ओळख नागपुरातल्या एका ग्रुपशी झाली, जे लोक म्युझिक किंवा नंतर मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे अशा गोष्टी करायचे नागपुरातल्या लेवलवर. पण त्या काळी ते नवीन होतं माझ्यासाठी आणि मला ते इंटरेस्टिंग वाटलं. त्यामुळे त्यांच्याबरोबर हे करत राहायचं असा एक सुरू केला मी, म्हणजे छोटासा प्रवास. मग ते करता करता लक्षात आलं की आपल्याला गोष्ट सांगणं हे इंटरेस्टिंग आहे, म्हणजे ते मला आवडतंय. आणि मग त्या अनुषंगाने मग मी पुढे काम करताना मग मी शॉर्ट फिल्म्स बनवल्या. मग शॉर्ट फिल्म्स एकच्या नंतर 2, 3 असं करत मी 7-8 शॉर्ट फिल्म्स बनवल्या. आणि मग ते करता करता मला लक्षात आलं की सिनेमा मेकिंग मधले जे अनेक पैलू असतात किंवा अनेक डिपार्टमेंट्स असतात, त्याच्यामध्ये हे 2-3 डिपार्टमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये मला एकतर आवड पण आहे आणि थोडीफार गती पण आहे. त्यामुळे मग ते सुरुवातीला काय होतं, तुम्हाला पहिले माहित नसतं, त्यामुळे तुम्ही सगळं करायचा प्रयत्न करता. त्याच्यातून चांगली गोष्ट होती की तुम्हाला शिकायला मिळतं. पण हळूहळू जसं तुम्ही शिकत जाता, जसं जसं आणखीन काम करता, तसं तसं तुम्हाला कळतं की हे आपल्याला आवडतंय आणि हे आपल्याला येतंय. बरोबर. आणि आपण जे करू शकतो आपण करू शकतो. तर मुळात कधी कधी मला असं वाटतं की अनेकदा आपल्याला काहीतरी आवडतंय आणि आपल्याला काहीतरी करता येतंय, या 2 वेगळ्या गोष्टी असतात. बरोबर आहे. पण मी म्हणेन की मी खूप तसा नशीबवान होतो की या दोन्ही गोष्टी मला एकाच ठिकाणी सापडल्या. म्हणजे लेखन आणि दिग्दर्शन मध्ये मला दोन्ही गोष्टी सापडल्या. अच्छा. तर त्यामुळे तसं ते सुरू झालं. अच्छा. मग तू डॉक्युमेंटरीज, कॉर्पोरेट प्रमोशनल व्हिडिओ करता शॉर्ट फिल्म्स पण करायला शॉर्ट फिल्म्स पण केल्या. हो. कलाकार या फिल्मसाठी तुला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळालेत ना? तसंच राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय सुनहरी राग पण तुझा खूप गाजला तो. सुनहरी राग. तू नंतर कॅमेराचं तंत्रज्ञान पण लंडनला जाऊन घेतलंस ना, लंडनच्या फिल्म अकॅडमीमध्ये. आणि पण मला वाटतं 2013ला मराठी सिनेमा अजिंक्य बास्केटबॉलवर जो आधारित होता, त्याचं लेखन आणि दिग्दर्शन तू प्रथम केलंस का? हो, प्रथम म्हणजे दिग्दर्शन माझं ते पहिलं होतं. परंतु त्याच्या आधी एक सिनेमा होता जो तोपर्यंत रिलीज झाला नव्हता, त्याचं नाव होतं प्रतिसाद. पण काय होतं, सुरुवातीला तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या समोर येतात त्या तुम्ही करता, तुम्हाला त्याच्याबद्दल खूपशी जाणीव नसते की आपण काय दिशेने जातो आहोत किंवा आपल्याला कसं काय करायला पाहिजे. तर मी म्हणेन तो सुरुवातीचा काळ असतो, तो आपल्याला शिकण्याचा काळ असतो, तो आपल्याला समजून घेण्याचा काळ, चाचपडण्याचा काळ असतो. त्यामुळे ह्या सुरुवातीच्या गोष्टी मी करत होतो. अजिंक्य माझ्यासाठी एक मोठी झेपही होती, कारण शॉर्ट फिल्म्स बनवताना फीचर फिल्म करायला मिळणं हा त्यावेळेला एक, आणि तो काळ पण असा होता की जेव्हा OTT डिजिटल प्लॅटफॉर्म्स काहीही नव्हते. त्यामुळे जेव्हा अजिंक्य करता आला तेव्हा तो अजिंक्य करणं हाच एक मोठा इव्हेंट होता माझ्यासाठी, किंवा ती खूप मोठी एक पायरी मला एक ओलांडता आली. तर मग असं करून तो अजिंक्य माझा तसं म्हटलं तर रिलीज झालेला पहिला. मग नंतर मला वाटतं प्रेमसूत्र पण, मग प्रेमसूत्र मी सिनेमा पण तू लेखन दिग्दर्शन केलंस ना. हा सिनेमा पण गाजला आणि या सिनेमाच्या दिग्दर्शनाचं पण तुझ्या कौतुक झालं. नंतर आला 2018 मध्ये तुझा बकेट लिस्ट. हा सिनेमा तर खूप गाजला. आणि मुख्य म्हणजे माधुरी दीक्षितनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम केलं. आणि तू तेव्हा तर खरं तर खूप लहान होतास आणि अनुभवानी आणि वयानी पण. आणि माधुरी दीक्षित तर चित्रपट सृष्टीत येऊन तिला बरीच वर्ष झालेली होती. माधुरीने कसा काय ऍक्सेप्ट केला हा रोल? तुला दडपण नाही आलं का तिच्यासोबत? अगदी एक्झॅक्टली सांगायचं ना तर जेवढ्या वर्षाचा मी होतो तेवढी वर्ष तिला झाली होती इंडस्ट्रीमध्ये. कारण आजपासून 7 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा आहे, तेव्हा मी 35 वर्षाचा होतो. आणि माधुरी दीक्षित यांना सिनेमा इंडस्ट्रीत येऊन 35 वर्ष झाली होती. तर दडपण येण्याचं कारण एवढ्यासाठी नसतं, कारण म्हणजे मी त्याच्याकडे असं बघतो की आता हे आपलं काम आहे,
आपल्याला सिनेमा बनवायचा आहे. का बनवायचा आहे? कारण मला बनवायची इच्छा आहे, मला पॅशन आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मी जास्तीत जास्त माहिती करून घेतो, माझी तयारी करतो. बरोबर तर आहे. आपण आपल्या कामाबद्दल जर का क्लिअर असू, तर दडपण येण्याचं काही कारण नसतं. कारण शेवटी कलाकार कितीही मोठा असला तरी त्याला एक दिग्दर्शक लागतोच. आणि जर तो दिग्दर्शक क्लिअर असेल, म्हणजे त्याला त्याचं काम व्यवस्थित माहिती असेल किंवा क्या त्याला बात काय गोष्ट सांगायची आहे ते क्या माहिती बात असेल, तर आहे. ते कलाकार तुमच्या बरोबर असतात. ते काय प्रत्येक वेळेला तुम्हाला त्रास द्यायला नसतातच कधी. नाही नाही, नसतातच. त्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करताना खूपच चांगला अनुभव होता. त्यांनी मला कधी ते जाणवून दिलं नाही की इतके वर्षांचं त्यांच्याकडे म्हणजे बॅगेज आहे. ते बिलकुल त्यांनी जाणवलं नाही. म्हणजे मला जाणवलं नाही, त्यांनी कुठल्याही पद्धतीने मला ते दाखवलं सुद्धा नाही. अच्छा. उलट मी तर म्हणतो की त्या डिरेक्टर्स आर्टिस्ट होत्या, हो. की म्हणजे त्यांना ज्या गोष्टी मी सांगायचो त्या खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह करायच्या. त्यामुळे त्यांच्याबरोबर एक खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, इझी गोईंग हा प्रोजेक्ट हा. झालं ते. हं. तेच, पण म्हणजे माधुरी दीक्षित म्हटल्यावर म्हणजे अरे बापरे, एकदम माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन पण होता ना. हो, नाही आणि त्याच्यामध्ये तर फळी होती, भरपूर फळी भरपूर. होती, वंदना सगळे गुप्ते, एकशे एक दिलीप दिग्गज होते. प्रभावळकर, लीला आणि या भाटे सगळेच चित्रपटाची होते. कथा पण तूच लिहिली का रे? कथा माझीच होती. स्क्रीन प्ले हा. मध्ये मी आणि देवश्री म्हणून एक लेखिका आहे, आम्ही दोघांनी मिळून केलं होतं. डायलॉग परत मी केले होते. त्यामुळे ते त्याच्यात पूर्णपणे माझा सहभाग होताच. म्हणजे बकेट लिस्टच्या अमाप यशानंतर आता तुला लोक ओळखायला लागलेत दिग्दर्शक म्हणून. त्यानंतर बाबा हा चित्रपट पण तुझा आला. 2013 मध्ये तुझा छत्रीवाली हा सिनेमा. मला आठवतं मी कॅनडाला चालली होती, तर एअर कॅनडाच्या फ्लाईटमध्ये फार सिलेक्टेड पिक्चर्स असतात हिंदी, तर त्यात हा पिक्चर मी तुझा पाहिला होता विमानात. 2023 मध्ये आला तो. 23, सॉरी, 2023 हा, मध्ये आला. हा 23 म्हणजे मध्ये, आता बरोबर मागच्याच वर्षी पाहिला मी तो. मग मी लगेच बरोबर. प्रभाताईला मेसेज करून सांगितले की मला खूप अभिमान वाटला त्याच्यात तुझंही नाव वाच पाहिलं तर. आणि आता त्या चित्रपटाचं पण तू दिग्दर्शन केलंच आहे. आणि आता हो 25 तारखेला देव माणूस हा मराठी आणि ग्राउंड झिरो हा हिंदी चित्रपट दोन्ही एकत्र रिलीज झालेत. हो कसं हो वाटतंय हो. तुला आता? आणखीन काय भावना आहेत तुझ्या या दोन्ही सिनेमांबद्दल? नाही, खरं काय आहे ना, सिनेमा रिलीज होणं ही आनंदाचीच भावना असते. हा त्यामुळे आणि सिनेमाचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत, लोकांना खूप पसंत पडते. दोन्ही हा दोन्ही सिनेमे ऍक्च्युली आवडत आहेत. हा हा त्यामुळे ती हा. खूपच छान एक भावना असते की आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचतंय, त्यांना आवडतंय. बरोबर आहे. परंतु मला जसं जसं आपण आणखीन काम करतो तसं तसं तुम्हाला जास्त गोष्ट कळत जातात, की जास्ती गोष्टी कळतात की करायचं काय. त्यामुळे मला आता असं ती खुमखुमी आली की चला हे 2 सिनेमे झाले, आता पुढचा काय. म्हणजे मी त्याच्याकडे ऑलरेडी लागलेलो आहे. अरे वा. त्यामुळे माझं म्हणजे मला पण माझा स्वभाव सुद्धा असा नाहीये की आता जरा आपण आराम करू, आराम. थोडं बघू 2 महिने काही करायचं नाही. माझा तसा स्वभाव पण नाहीये आणि मला ते करायला आवडतं की एक हा. संपला की नवीन. कारण याचं कारण असं आहे की प्रत्येक सिनेमासाठी एक वेगळी गोष्ट आणि त्या वेगळ्या गोष्टीचं एक वेगळं जग हे मला पुन्हा पहिलेपासून उभं करायचं असतं. त्यामुळे सुरुवातीपासून ते करणं म्हणजे एक रिफ्रेश होऊन जातो आपण. आणि देव माणूस मला वाटतं थ्रिलर आहे का पिक्चर तो, की? थ्रिलर आहे, आणि थ्रिलर आहे. वध हिंदी पिक्चर वधचा का? वधचा तो अडॅप्टेशन आहे, म्हणजे पण रूपांतरण म्हणतात त्याला. पण मग ते वास्तवाच्या मराठी पिक्चर काढताना वास्तवाच्या जवळ जाण्यासाठी ऍज अ दिग्दर्शक तुला काय वेगळे प्रयत्न करावे लागले का? त्याला आपल्या मातीत रुजवावं लागलं त्या गोष्टीला. कारण तेच वध हा तेच. सिनेमा हिंदी हिंदी बॅकग्राऊंड आहे त्याचं म्हणजे सगळं. हा त्याचं सगळं हिंदी हा लोकांचं आणि हा हिंदी संस्कृतीचं हा बॅकग्राऊंड आहे. हा. आपल्याला जेव्हा मराठी करायचं असतं तेव्हा ते पात्र, ती जागा, त्यांचे पात्रांच्या अवतीभोवतीचं जग हे सगळं मराठी माणसांना आवडेल, पटेल आणि त्यांच्याशी कनेक्ट होईल असं करावं लागेल. त्यामुळे आम्ही त्याच्यात त्यांना वारकरी बनवलं, त्या हा दोन हा कपल्सना. हा मग वारकरी आहेत म्हणजे वारी आली, मग वारी आहे म्हणजे पांडुरंगाचं गाणं आलं. म्हणजे हा त्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा जो एक काय म्हणतात त्याला, त्यांचं जे कॅरेक्टर असतं हा. ते त्या कॅरेक्टर्सना आपसूक मिळालं. अरे वा. तर त्यामुळे मला असं वाटलं, आणि वारकरी संप्रदाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हो हो. आपण लोक त्यांच्याशी कनेक्ट झालेलो आहोत. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा मला मराठी माणसाच्या मनाशी नाळ जोडण्यात त्याचा मला खूप उपयोग झाला. ते चांगल्या पद्धतीने मी अच्छा. करू शकलो. आणि ग्राउंड झिरो मध्ये तर मनोहारी काश्मीरचं धगधगत वास्तव आहे. आता हो आपण पुन्हा हो मागे इतक्यातच पाहिलं. हो तर हो हो. तिथला दहशतवाद आणि त्या अनुषंगानं झालेल्या कारवाया हम्म, त्या सगळ्या हम्म. वास्तवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी दिग्दर्शक म्हणून तुझा हा यशस्वी प्रयत्न आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सिनेमाचं काय वैशिष्ट्य आहे? सिनेमा एका खऱ्या गोष्टीवर आधारित आहे.
ते नरेंद्रनाथ धर दुबे म्हणून BSF चे जे ऑफिसर होते, त्यांनी हो 2003 मध्ये एक ऑपरेशन केलं होतं. त्या ऑपरेशनची ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे त्या ऑपरेशनचे जे डिटेल्स घेतले आहेत, त्या डिटेल्स वरती तो सिनेमा बांधायचा, म्हणजे तिकडचं म्हणजे वास्तववादी त्यांचं प्रदर्शन करायचं. 2003 म्हणजे आजपासून 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट. हो त्यामुळे त्या काळातल्या ज्या रेफरन्सेस आहेत, त्या काळातले जे व्हिज्युअल एलिमेंट्स आहेत, ते याच्यामध्ये आणायचे. त्यामुळे भरपूर आम्हाला तो रिसर्च बेस्ड फिल्म होती. प्लस काय होतं, एखाद्या माणसाच्या आयुष्यावर आपण सिनेमा करतो तेव्हा त्या माणसाची एक इमेज लोकांच्या मनात ऑलरेडी तयार असते. म्हणजे आपल्या सिनेमाद्वारे त्या इमेजला धक्का लागता कामा नये. प्लस ते आर्म्ड फोर्सेस मधले आहेत, म्हणजे त्यांचा एक डेकोरम आहे, त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये एक आदर चांगली असतो. भावना असते, की आदर आदर असतो. तर ते सुद्धा त्याला कुठे धक्का लागता कामा नये. असे अनेक पातळींवर ते करावं लागलं. आणि हे सगळं करताना मला असं वाटतं, सगळ्यात मला या सिनेमातली भावलेली गोष्ट काय होती, तर सिनेमा होता काश्मीर मधल्या श्रीनगर शहरातली गोष्ट होती ती. ठीक बरं. आहे. हा आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काश्मीर आणि श्रीनगर हा इतके सुंदर दिसणारे भाग आहेत हो हो की तुम्ही तिथे जाल तर मंत्रमुग्ध होऊन जाता. आणि हे सगळं असताना जो काळ आम्ही दाखवला, त्या काळी अख्खं काश्मीर पेटलं होतं, हो जळत होतं. म्हणजे अतिरेक्यांचा जो सुळसुळाट झाला होता, त्यामुळे तो अतिशय वाईट अशा परिस्थितीमध्ये काश्मीर होती. आणि त्याच्यामध्ये त्या सुंदर बॅकग्राऊंडच्या समोर असलेलं शहर जे जळत आहे, हा जो एकमेकांमधला विरोधाभासी भाग होता, तो मला त्याच्यातला खूप भावला. की एकीकडे सुंदर दिसतंय आणि एकीकडे ते म्हणजे त्याचं वाहक आहे. दाहक आहे, म्हणजे तबाही ज्याला आपण म्हणतो, की हो त्याचं सगळं आयुष्य विस्कळीत झालेलं होतं त्या शहराचं. तर मला हे जे दिसलं की म्हणजे आमच्या ह्याच्यात एक वाक्य आहे की म्हणजे तो जेव्हा ते कॅरेक्टर एका अशा ठिकाणी पोहोचतं जिथे त्याचं सगळं काय म्हणतात त्याला, त्याचा सगळा विश्वास गमावलाय त्यांनी, हम्म. त्याचं बळ तुटलेलं आहे, हम्म. तेव्हा तो म्हणतो की मला नाही राहायचं इथे. तर त्याला हो समजवण्यासाठी त्याची कलीग त्याला म्हणते की तुम यहाँ से भाग भाग जाओगे तो कश्मीर फिर से जन्नत नहीं बनेगा. ह्याच्यात या वाक्यामध्ये मला काय सापडलं किंवा मला काय हे वाक्य चांगलं वाटलं, कारण फिरसे जन्नत बनण्यासाठी आधी ती जन्नत होती, हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल. म्हणजे एक स्वर्ग होता तो, आणि आज तो नाहीये हेही मान्य करावं लागेल. बरोबर आहे. आणि तर पुन्हा तेच, करायचं आहे तो. आणि पुन्हा करायचं तर ते त्या कॅरेक्टरचा तो भाग आहे. हा. परंतु हेच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय की एक नरकासारखी जागा जी आज नरकासारखी झालेली आहे, तर हा जो विरोधाभास आहे त्याच्यामधला, तर ते करताना आम्हाला खरंच म्हणजे खूप मेहनत पण लागली, आणि ते करताना आम्हाला खूप सॅटिस्फाईंग पण वाटलं. खरंच आहे, त्या काश्मीरच्या या दाहक त्यातल्या बाबींचा साक्षीदार होण्यासाठी तरी सगळ्यांनी हा चित्रपट पाहायला पाहिजे, अगदी नाही का? बिलकुल. हा तेजस, मला तुला विचारायचं, एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत चित्रपट दिग्दर्शक म्हणून तुला काय काय अभ्यास करावा लागतो आणि काय रिसर्चेस करतो, आणि आव्हानं काय असतात दिग्दर्शक म्हणून तुला? नाही, अभ्यास तर तुम्ही त्या विषयाचा करता, ज्या हा विषयावर तुम्ही सिनेमा बनवताय, ती गोष्ट कशी आहे, त्या हो गोष्टीमध्ये काय काय आपल्याला सांगायचंय, त्याचा पूर्ण अभ्यास तुम्हाला करावाच लागतो. त्याबरोबर तंत्रज्ञानाचा अभ्यास सुद्धा तुम्हाला करावा लागतो. पण जसं जसं तुम्ही काम करत राहता, आणखीन आणखीन सिनेमे दिग्दर्शन करता, तेव्हा तुम्हाला तंत्रज्ञान अवगत होत जातं. अच्छा. त्यामुळे आता आता दर सिनेमाच्या आधी मला कॅमेरा कसा वापरायचा हे शिकण्याची गरज नसते, कारण ते मला तात्पुरतं कळलं असतं. बरोबर आहे. आणि तुम्ही प्रत्येक सिनेमामध्ये ते शिकतच असता. मुळात आपण जी गोष्ट सांगतोय आता, ही हम्म. व्हिज्युअल स्टोरी टेलिंग आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्या दृश्यांचा अभ्यास करता, आणि दृश्य कशासाठी असतात, तर भावना निर्माण करण्यासाठी असतात लोकांच्या मनात. तर त्याची सांगड कशी तुम्ही काय दाखवलं म्हणजे लोकांना त्याचा काय परिणाम होईल, याचा अभ्यास करावा लागतो, आणि ते त्या गोष्टीवर आधारित असतं. पण त्यामुळे मग तू ते कथा तर असतेच तुमच्या डोळ्यासमोर, पण हो मग हो, काही तडजोडी करावे लागतात का कथेमध्ये? तडजोडी कथेत नाही करावं लागत. नाही कथेत ना? का करायचं, नाही उलट ना? कथेवरनं आपण दृश्य बनवतो. नटांसोबत दिग्दर्शन करताना पण नाही करावे लागत? नाही, तडजोडी कशाच्या दृष्टीने तुम्ही म्हणताय?
त्याच्यावर पण अवलंबून तडजोडी आहे. म्हणजे आता या इतके सगळे दिग्गज असतात कलाकार, एखादं तुला सांगायचं की असं डायरेक्शन तू देतोयस आणि ते तुझं ऐकतात सगळं, की तुला त्यांचं एक त्याच्यात लागतं? ती कोलॅबरेटिव्ह प्रोसेस आहे. समजा कधी तुम्हाला म्युच्युअल कोणी सांगितलं की म्युच्युअल हा म्युच्युअल नाहीये, नाही का? म्युच्युअल बिलकुल नाही, डेमोक्रेटिक प्रोसेस नाहीये ही. हो म्हणजे हो सगळ्यांचं सगळं ऐकून घ्यायचं असं अजिबात नाहीये. हा हा परंतु त्यांनी सांगितलेली गोष्ट ही जर माझ्या पॅरामीटरमध्ये बसत असेल आणि मी विचार केल्यापेक्षा ती जास्त चांगली असेल, तर मी त्याचा अंतर्भाव करून घेतो. अच्छा कारण प्रत्येक माणूस तो नट जरी असेल तरी त्याच्या त्याच्या अनुभवावरनं तो मला हे सांगत असतो. हो त्याचा हो अनुभव कधी कधी माझ्यापेक्षा खूप जास्त असतो. त्या गोष्टीचा उपयोग सिनेमाला होणार असतो, तर मी बरोबर घ्यायला मला काही हरकत नाही. बरोबर आहे. हो. पण तेजस, चित्रपटाची कथा डोळ्यासमोर असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो नटांच्या कास्टिंगचा, कारण त्यामुळे ती कथा समोर जाणार असते. बरोबर. तर कास्टिंग करताना काय निकष असतात जनरली? बरेच निकष असतात. एक तर असं आहे की ते कॅरेक्टरशी ते जुळलं पाहिजे, किंवा इतकं काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे की जो कॅरेक्टरला, म्हणजे जसं आपण म्हणतो ऑब्व्हियस कास्टिंग, एखादा माणूस टाईपकास्ट झाला असतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आधीच्या काळामध्ये समजा कॉमेडी ऍक्टर हवा असेल, की कॉमेडी करणारा ऍक्टर हवा असेल, हा हा तर जॉनी लिव्हरचं नाव अगदी हमखास डोळ्यासमोर यायचं हो हो की सुंदर. हा पण हे झालं ऑब्व्हियस कास्टिंग. हा म्हणजे हे अगदी बरोबर आहे. कोणी जॉनी लिव्हरला तुम्ही स्क्रीनवर बघितलं की तुम्हाला माहिती आहे आता ह्युमर बस काहीतरी हा निघणार हेच आहे. करणार आहे. हा हा, हा तर ते एक पद्धत असते. दुसरं असतं की तुम्ही असं कास्टिंग करता की जे तुम्हाला अपेक्षित नसतं. म्हणजे खरं सांगायचं तर महेश मांजरेकर देव माणूस म्हणून बरेच लोकांनी मला म्हटलं, इनफॅक्ट महेश मांजरेकरांनी स्वतः मला म्हटलं अच्छा की हा तू काय विचार करून मला कास्ट केलाय, कारण माझी इमेज वेगळी आहे. हा तर ते झालं. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक नाविन्य आहे की लोकांनी हे बघितलं नाहीये. म्हणजे बघितलं नाहीये ते जर का मी देत असेल तर हा त्याच्यात हा आपसुक एक काहीतरी एक छान खुमखुमी येते. तर हा त्या हा दृष्टीने मी केलं. इम्रान हाशमी रोमॅन्टिक रोलसाठी ओळखला जाणारा, त्याला मी सोल्जरच्या भूमिकेमध्ये हो आणलं. हो एकदमच तर पूर्ण भिन्न. हा, हा तर त्याच्यामुळे ती त्याच्यातली जी एक नवीन छटा असते ती आपल्याला याच्यामध्ये मिळते. तर अच्छा. त्या कास्टिंगमध्ये मी स्वतः, समजा आपण विचार केला तर मी हे मानतो की टाईप कास्टिंग ठीक आहे, करू शकतो आपण, परंतु नवीन काहीतरी देता आलं तर ते नक्की द्यावं. आणि नटांच्या द्वारे, कारण ते दिसतात, म्हणजे तुम्ही ते दिसतात म्हणून तुम्हाला ते बरोबर आवडतात किंवा तुम्ही तर त्यांच्यामध्ये काहीतरी नवीन पाहिजे. हा एक माझ्या कास्टिंग मधला महत्वाचा भाग आहे. आणि ते चांगले कलाकार आहेत हे तर तुम्हाला घ्यायलाच हो पाहिजे, की हो हो. चांगला कलाकार असेल तर तुम्ही कास्टिंग कराल, वाईट कलाकार असेल तर नाही करणार. बरोबर आहे. पण मग कास्टिंग आणि नंतर ऑडिशन झाल्यानंतर दिग्दर्शन सुरू करण्यापूर्वी हो. कथेची पूर्ण फ्रेम म्हणजे चौकट डोळ्यासमोर ठेवून दिग्दर्शन सुरू करतो का? दिग्दर्शनाचे काय टप्पे असतात? चौकट समोर ठेवून म्हणजे मला नाही लक्षात आलं कथेची काय. चौकट म्हणजे आता कथेची फ्रेम अशी डोळ्यासमोर ठेवून दिग्दर्शनाला सुरुवात करतो का? म्हणजे दिग्दर्शनाचे काय टप्पे असतात? कास्टिंग झालं, ऑडिशन झालं, सगळं झालं, आता सिनेमाचं सुरू झाला तुझा, तर याचे हे काय असतात, टप्पे काय असतात दिग्दर्शनाचे? म्हणजे दिग्दर्शन हे कथेची नाही, कथा जेव्हा घेतो ना, हा ठरवतो, हा हा तिथपासून दिग्दर्शन चालू होतं. कथा म्हणजे दिग्दर्शन फक्त सेटवर नसतं, ते त्याच्या आधीपासून चालू होतं. दिग्दर्शन म्हणजे काय? जो माणूस त्या प्रोजेक्टला एक दिशेने घेऊन जातो, तेच तुला ती विचारायचं होतं मला. हा हा ती दिशा ठरवणं, हा त्या दिशेवर चालत राहणं आणि इतर लोकांनाही त्या दिशेवर घेऊन येणं किंवा त्या लाईनीवर घेऊन येणं, आणि त्या सगळ्यांनी त्या एका दिशेने प्रवास करणं सांघिक, ते म्हणजे दिग्दर्शन. तर दिग्दर्शन हे फक्त शूटिंग पुरतं नसतं, त्याच्या खूप आधीपासून सुरू होतं आणि शूटिंगच्या खूप नंतरपर्यंत ते चालतं. दिग्दर्शक हा लेखक असतो, दिग्दर्शक हा काही अंशी कॅमेरामन पण असतो, कारण तो कॅमेरामनला सांगत असतो की मला अशा पद्धतीचा शॉट हवाय. हो आता दिग्दर्शकाचं समजा नॉलेज थोडं कमी असेल तर तुम्हाला कॅमेरामन मदत करतो आणि तो सांगतो की नाही, मी असा शॉट घेऊ शकतो. अच्छा परंतु शॉट घेऊन त्याच्यातून काय सांगायचंय ते दिग्दर्शकाचंच विजन असतं, की मला ह्या शॉटमधून हे सांगायचंय. मग तो कसा घेऊ शकतो, त्याचे दोन तीन हो पद्धती. तर सांगण्याचा मुद्दा असा की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक दिग्दर्शकाचा भाग असतोच असतो. हो. म्हणजे असं होत नाही की आता माझं दिग्दर्शन झालंय, आता तुम्ही तुमचं एडिटिंग करून घ्या, असं होत नाही. नाही, सिनेमा किंवा रिलीज तुम्ही तुमचं होईपर्यंत पूर्ण सिनेमा रिलीज होईपर्यंत दिग्दर्शक असतोच. त्यामुळे प्रत्येक टप्प्यामध्ये तो असतो, प्रत्येक भागामध्ये तो असतो, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तो असतो, आणि त्याला त्याची
माहिती असावी लागते, असली पाहिजे खरं तर. नाहीतर तुम्हाला सगळंच जर का दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागलं तर मग तुमचं विजन पूर्णपणे तिथपर्यंत पोहोचत नाही. अच्छा. तर दिग्दर्शकाचे टप्पे असण्यापेक्षा दिग्दर्शक हा पूर्णपणे 100% सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेवटपर्यंत असतोच असतो. पण मग नटाने भूमिकेच्या जवळ जाण्यासाठी तुझे स्वतःचे काही खास टेक्निक्स आहेत का? म्हणजे काय प्रोसेस आहे बेस्ट परफॉर्मन्स नटाकडनं घेण्यासाठी? मी त्याच्यामध्ये दिग्दर्शक म्हणून असं बघतो की त्यांना नटाला कॅरेक्टरची जास्तीत जास्त माहिती पाहिजे. म्हणजे हो हो. उदाहरणार्थ की त्याला आपण म्हणतो बॅक स्टोरी. हा, तर हा. कॅरेक्टरची बॅक स्टोरी नटाला मी सांगतो जितकं शक्य होईल तितकं, की हा माणूस कोण आहे, हा कुठे राहतो, हा काय काम करतो, याच्यामध्ये याच्याबरोबर काही असं झालंय का की जे त्याच्या मनात राहिलेलं आहे. म्हणजे एखादा माणूस असतो की ज्याला उदाहरणार्थ की मला दाखवायचं आहे की एक समजा रस्त्यावर जात असताना त्याला काहीतरी गुन्हा होताना दिसला, हम्म, तर तो गुन्हा न बघता बाजूने निघून जातो, असं समजा मला दाखवायचं असेल. हम्म, हम्म. तर तो त्या बाहेर निघून जातो. याची 2-3 पद्धती असू शकतात. एक तर की त्याला काही घेणं देणं आहे, कारण त्याच्याबरोबर काय होत नाहीये, त्यामुळे तो निघून जाईल की मला काय करायचंय. हो पण बरोबर. मला काय करायचं हा ऍटिट्यूड वेगळा आहे. प्लस समजा मी त्याला हे सांगितलं नटाला की तुझ्या लहानपणी एकदा गुन्हा होत असताना तू बघितला होता आणि तुला त्या लोकांनी बेदम मारलं होतं, हम्म, हम्म. त्यामुळे तुझ्या मनात आता भीती आहे. तर सेम सिच्युएशनला तो म्हणजे तो नट वेगळा रिॲक्ट करेल. तो स्वतःला लपवेल, मी बघितलंच नाही असं दाखवेल आणि तिथून निघून जाईल. म्हणजे सेम सिच्युएशन, फक्त मी त्याची बॅकस्टोरी बदलल्यामुळे नट त्याला वेगळ्या पद्धतीने अप्रोच करतो. तर मला माझ्या सिनेमासाठी त्या नटाने काय करणं अपेक्षित आहे तितक्या जास्त डिटेल्स मी त्याला सांगत राहतो अच्छा. दरवेळेला. त्याच्या मनामध्ये ते कॅरेक्टर घडत राहतं हो आणि ते मनात घडवण्याचं काम माझं आहे, ऍक्टिंग करण्याचं काम त्याचं आहे. हो. पण ते मनात असल्याशिवाय ते ऍक्टिंग मध्ये येऊ त्या शकत नाही. भूमिकेच्या त्याच्यामुळे जवळ त्या नेण्याचं काम भूमिकेच्या तुझं आहे. जवळ नटाला ते न्यायचं काम कॅरेक्टर तुझं आहे. ते मी करत असतो. पण या दोन्ही सिनेमात जसा देवमाणूस आणि ग्राउंड झिरो दिग्दर्शन करताना असे काही सीन्स किंवा नटाचा परफॉर्मन्स जो तुझ्या एक्सपेक्टेशन्स पेक्षा खूप चांगला झाला, किंवा असा एखादा चॅलेंजिंग अशी सीन आठवतो का तुला? असे खूप असतात. हो त्या त्या हो वेळेला असं तुम्हाला वाटतं की अमुक पद्धतीने होईल पण त्याच्यापेक्षा खूप चांगले करतात. हो पण हो. महत्वाचं सगळ्यांना माहिती आहे किंवा हा. पटकन लक्षात येईल म्हणजे सईची लावणी. अच्छा. देवमाणूस मध्ये सईने लावणीवर नाचलेली आहे ती, आणि हो. तिच्या आयुष्यातला पहिला डान्स आहे. कारण सई तिने ताम्हणकरनी? कधी सई ताम्हणकरनी हो त्यामुळे कुठल्याच गाण्यात ती नाचली नाहीये. लावणी तर दूरची गोष्ट आहे. हो हो. हा, कुठल्याच गाण्यावरती नाचली नाहीये. आणि जेव्हा मी तिला अप्रोच केला तर ती मला म्हणे, अरे मी कसं करू, मी तर कधी केलंच नाहीये. तर मी म्हटलं म्हणूनच तू चांगलं करू शकशील अशी मला खात्री आहे. कारण ती एक ऍक्टर म्हणून सतत ती कुठल्या ना कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी, नवीन गोष्टीसाठी भुकेली असते, आणि कुठला पण ऍक्टर असतो. तर मला असं वाटलं की सई ते काम चांगलं करू शकतील. त्यामुळे सईने जेव्हा प्रॅक्टिस करून फायनली आम्ही शूट केलं आणि जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा मला असं वाटलं, अरे हे माझ्या अपेक्षेपेक्षा खूप चांगलं तिने चांगलं केलेलं आहे. केलं. अच्छा. त्यामुळे हा एक खूप मोठा इम्पॅक्ट मला याच्यामध्ये मिळाला. आणि असे अनेक किस्से छोटे छोटे मोठे मोठे घडत असतात. परंतु हा खूप प्रॉमिनंट आहे जो आजही लोकांना, म्हणजे इथून पुढे आयुष्यात तिने केलेली लावणी म्हणून, पहिली लावणी म्हणून हीच लावणी असणार आहे. अरे बापरे, किती हा, छान. म्हणजे मलाही नव्हतं हा, माहिती तिने लावणी केली हो, याच्यात. हो. तेजस, प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि तुझं विजन कसा समतोल राखतोस या दोघांचा? खरं सांगायचं तर नाही फारसा विचार करत मी प्रेक्षकांच्या अपेक्षा. कारण काय होतं, अपेक्षांचं ओझं घेऊन आपण आपल्या मनातली गोष्ट कदाचित सांगता नाही येणार असं मला वाटतं. पण काही तर मी बॅलन्स ठेवावा लागतो की नाही नाही, आपल्याला? बॅलन्स नाही. नाही. मी बॅलन्स असा ठेवतो. हा बॅलन्स कसा ठेवतो सांगतो, की हा. प्रेक्षकांच्या पेक्षा मी गोष्टीशी निष्ठावंत राहतो. त्या गोष्टीला जे मूळ आवश्यक आहे ते मी मूळ करतो. कथानकाला. मूळ कथानकाला. बरं. आणि मूळ कथानक म्हणजे जी सिनेमाची गोष्ट हो आहे हो हो. ते करताना त्याला जे आवश्यक आहे ते हम्म, माझ्याकडून सिन्सिअरली पूर्णपणे झालं पाहिजे. हम्म, कारण तेच जर का नाही झालं तर मी माझीच गोष्ट मीच म्हणजे मलाच आवडणार नाही, तर मग प्रेक्षकांना कशी आवडेल. हम्म. त्यामुळे कुठेतरी मी पण एक प्रेक्षक आहेच, मी इतरांचे सिनेमे बघतोच. त्यामुळे मला ते सिनेमे आवडतात किंवा नाही आवडत, तेच निकष मी माझ्या सिनेमाला लावण्याचा प्रयत्न करतो, की हा सीन मी बघीन तर मला आवडेल की नाही आवडणार. कारण काय होतं की आता हिंदी सिनेमांचा आपण विचार केला तर अगदी काश्मीर पासून ते पंजाब, हरियाणा, इकडे युपी, आसाम, खाली ओडिसा,
महाराष्ट्र, तामिळनाडू, किती तुम्ही नावं घ्याल इतक्या पद्धतीच्या प्रेक्षकांना तो सिनेमा दिसणार आहे. प्रत्येक प्रेक्षकांचा वैचारिक बैठक, त्यांच्या भाषा, त्यांचं लोकल कल्चर बरं. हे वेगळं आहे. हो. तर प्रत्येकासाठी सिनेमा नाही बनवू शकत. तुम्हाला सिनेमा एक कॉमन ग्राउंडवर बनवावा लागतो, की जसं सगळ्यांमध्ये कॉमन इमोशन्स असतात, की दुःख सगळ्यांना होतं, आनंद सगळ्यांना होतो, राग सगळ्यांना येतो. त्या रागाचं किंवा त्या इमोशन्सचं रिप्रेझेंटेशन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते वेगळं करतात. परंतु भावना एक असते, तर ती भावना कॅच करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जर मला इमोशनल सीन बनवायचा आहे, तर मी कुठल्याही भाषेचा आधार न घेता जर मी तो इमोशनल सीन बनवू शकलो, तर तो काश्मीर मधल्या माणसाला पण चांगला वाटेल, तो एखाद्या तमिळ माणसाला पण चांगला वाटेल, तो एखाद्या बंगाली माणसाला पण चांगला वाटेल. कारण भाषेचं बंधन त्या सीनमध्ये नसेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी सिनेमा बनवणं हे जरी खरं असलं तरी त्याचा निकष मी प्रेक्षकांच्या अपेक्षांचा ठेवू शकत नाही, कारण त्या वेगवेगळ्या आहेत आणि त्याचा एक मापदंड नाहीये. आज सकाळी जाणारा कोणी प्रेक्षक असेल, तो घरात समजा भांडून गेला असेल तर त्याचा मूड वेगळा आहे. संध्याकाळी कोणाला तरी त्याचा रिझल्ट लागला असेल, तर पहिला नंबर आला असेल, त्याचा मूड वेगळा आहे. कोणाला प्रमोशन मिळणार होतं पण मिळालं नाही, त्याचा मूड वेगळा आहे. तर प्रत्येक माणसाच्या भावनेसाठी मी सिनेमा बदलवू नाही शकत. त्यामुळे मला काहीतरी कॉमन डिनॉमिनेटर शोधावं लागतं. त्यामुळे मला त्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचा विचार नाही करतायत. कारण खरं सांगायचं तर ना, माधुरी दीक्षित म्हणजे तू फक्त सिनेमामध्ये स्वतःची नाही विजन. हा. तेच हा सांगतोय. हा हा हा. माधुरी दीक्षित फेमस आहे तिच्या नाचण्यासाठी, बरोबर. हो. इम्रान हाशमी फेमस आहे रोमॅन्स करण्यासाठी, हो. आणि आणि रेणुका शहाणे फेमस आहे तिच्या स्माईलसाठी. स्माईल. तिन्ही सिनेमांमध्ये मी या काहीच करवलं नाही तिघांकडून. हो. म्हणजे माधुरी दीक्षित नाचली नाहीये, इम्रान हाशमीने रोमॅन्स केला नाहीये, आणि रेणुका शहाणे अतिशय कमी वेळा हसलेली आहे. हो का? हो. तर प्रेक्षकांची अपेक्षा असू शकते की मला ना माधुरी दीक्षितचा नाच बघायचा आहे, पण मी तो सिनेमामध्ये करीनच असं नाहीये, कारण माझ्या सिनेमाच्या गोष्टीला ते आवश्यक असेल तर मी करीन. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मग हे असले चॅलेंजिंग हे करताना, प्रसंग करताना असे खूप प्रसंग येत असतील की ते ऍज अ डायरेक्टर तुला खूप चॅलेंजिंग राहत असतील ना? हो, आहेतच ना असे प्रसंग, चॅलेंजिंग असतातच. हा हा. सीन कसा करायचा. पण काय होतं ना, कुठलाच सीन असा आज वाटलं आणि आपण उद्या शूट केला असं होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर काम केलं जातं, विचार विमर्श केला जातो की हे कसं करायचं, काय करता येऊ शकतं, हे शॉर्ट्स कसे घ्यायचे. त्यामुळे त्याचा खूप तयारी करून आपण ते शूटिंगच्या दिवशी ते करतो. त्यामुळे ते चॅलेंजेस जे असतात ते बरेचसे आपण आधी त्याच्याबद्दल विचार करून ते म्हणजे पूर्ण केले असतात. अच्छा. हा, काही काही वेळेवर तुम्हाला अडचणी येतात, त्या अडचणी येतात, मग त्या वेळेला त्याला तोंड द्यायचं. पण मग अशा वेळेला आलेला स्ट्रेस कसा हँडल करतोस मग? आता गंमत सांगतो एक उदाहरण म्हणून. हा हा. देव माणूसचा शेवटचा दिवस, शेवटचा शॉट एवढं राहिलं होतं. सिनेमा संपला होता, आम्ही सगळं शूटिंग झालं होतं, रात्रीचे 2 वाजले होते. शेवटचा शॉट आम्हाला रात्रीच घ्यायचा होता. हो ठीक का? आहे. तर हा, आणि आम्हाला असा घ्यायचा होता की जेव्हा संपूर्ण गाव, म्हणजे ते आम्ही फलटणला शूट केलाय, हा हा. त्यामुळे संपूर्ण शहर ते झोपलेलं आहे, रस्ते रिकामे आहेत, आणि केवळ स्ट्रीट लाईटच्या प्रकाशामध्ये एक रिक्षा तिथून जाते असं आम्हाला दाखवायचं होतं. कारण सिनेमाच्या गोष्टीत उशीर झाला होता, रात्र झालीये, त्याच्यामुळे लोक नाही आहेत हा रस्त्यावर. हा हा तर आम्हाला तो शेवटचा शॉट घ्यायचा होता, हा. आणि म्हणून आम्ही रिक्षा सज्ज केला, ऍक्टरला त्याच्यात बसवलं, कॅमेरा सेट केला, लाइटिंग सेट केलं, सगळं झालं. हा. ठीक आहे. आणि लाइटिंग म्हणजे कसं, आम्हाला स्ट्रीट लाईटवरच करायचं होतं, आम्ही हो. आमचे लाईट्स लावले नव्हते. हो. आणि रात्र होती, त्या ज्या गल्लीतून तो रिक्षा येणार होता त्या गल्लीत बरीचशी घरं होती, आणि त्या रिक्षाचा एक खूप आवाज होता. त्यामुळे सारखं असं वाटत होतं की त्या आवाजामुळे लोक उठतील आणि आपल्याला हा हा काहीतरी म्हणतील, हा 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 हा. पण त्यांना त्रास होईल म्हणून. म्हणून बरोबर रिक्षा न चालू करता ढकलत ढकलत त्या जागी नेऊन ठेवला जिथून तो शॉट सुरू होणार होता. हा हा. सगळं सज्ज झालं, शेवटचा शॉट, आणि रोल कॅमेरा म्हटलं, त्यांनी रिक्षा सुरू केला, आणि पूर्ण शहराचे लाईट्स गेले. ओ. संपूर्ण शहराचे, रस्त्यावरचे पण? सगळे पूर्ण शहराचे लाईट गेले. अच्छा. आणि आम्हाला बिना लाईटचं तर शूट करता येणार नव्हतं, कारण आमचे लाईट्स नव्हते तिथे. मग आम्ही थांबलो, काय करायचं. मग 15-20 मिनिटं गेले, तो रिक्षा तिथेच उभा, कॅमेरा इथे उभा, काहीच करता येत नव्हतं. मग आम्ही माहिती काढली MSEBच्या ऑफिसमध्ये जाऊन. बरं, छोटं शहर, त्याच्यामुळे 24 तास MSEBचं ऑफिस सुरू आहे असंही नाही. नाही. म्हणजे मग आम्हाला कळलं की काहीतरी फॉल्ट आलाय ट्रान्सफॉर्मरमुळे, त्यामुळे त्यांना 4-5 तास लागणार आहेत.
ओ, शेवटी तो शॉट पाहत सोडावा झाले. लागला आम्हाला. नाही, तो शॉट सोडून दिला आम्ही. आता खरं तो शॉट आम्हाला हवा होता, हो, परंतु तो नाही घेता आला. तर आमचा सिनेमा पूर्ण झाला नाही का? तर झाला. झाला. काही काही वेळा असे शॉट्स असतात की नाही, हा हवाच आहे, मग त्यावेळेला दुसऱ्या दिवशी पुन्हा यावं लागतं. हम्म, परंतु अशा अडचणी येतात की ज्या तुमच्या हाताबाहेरच्या आहेत. हम्म, हम्म, तर मग त्यावेळेला तुम्ही त्या त्या वेळेला जसं तुम्हाला सुचतं, वाटतं, जे फील होतं ते तुम्ही निर्णय घेऊन मोकळे होता. म्हणजे तू स्ट्रेस येऊ नये देस जास्ती स्वतःला. नाही नाही, स्ट्रेस नाही होते, कारण स्ट्रेस घेऊन काहीच होत नाही. हो, कशा तेजस, तुझे बिगेस्ट इन्फ्लुएन्सेस कोण आहेत डायरेक्टर म्हणून? तुझ्या डोळ्यासमोर कोणी आहे? माझ्या डोळ्यासमोर खूप लोक आहेत की ज्यांच्या सिनेमे मला बघायला आवडतात. मला शिमित अमीनचे सिनेमे खूप आवडतात. ओ, शिमित अमीन ज्यांनी चक दे इंडिया केला होता, ओ, अब तक 56 केला होता, अच्छा अच्छा. ते मग तो मला आवडतो. मला आशुतोष गोवारीकरचे सिनेमे हो, आवडतात. मला पण. मला राजू हिरानीचे सिनेमे आवडतात. हो, इंग्लिश सिनेमांचं झालं तर मला हिचकॉकचे सिनेमे आवडतात, स्टीव्हन अच्छा. स्पिलबर्गचे आवडतात, क्रिस्टोफर नोलनचे आवडतात. तर असे खरं सांगायचं तर खूप दिग्दर्शक आहे. काही काही दिग्दर्शकांचे इतर नाही, पण त्यांचा एखादा सिनेमा मला प्रचंड आवडतो, असे पण आहे. त्यामुळे ना मला असं वाटतं की एकाच इन्फ्लुएन्सरला किंवा एकाच माणसाला फॉलो नाही इन्फ्लुएन्स होऊन करायचं. आपण करू शकत नाही. नाही, म्हणजे मी तरी नाही करत. हो, नको पण. आणि मुळात माझा पिंड असा आहे की मी माझ्या आयुष्यात कधीच कोणाला असिस्ट केलं नाही, कुठल्याच डिरेक्टरला. याचं कारण असं होतं की मला त्या डिरेक्टरच्या स्कूल ऑफ थॉट मध्ये जाण्याची भीती होती की माझं स्कूल ऑफ थॉट त्याच्या स्कूल ऑफ थॉट सारखं नाही व्हायला पाहिजे. शेवटी दिग्दर्शक चांगला केव्हा होतो, जेव्हा त्याला स्वतःचं काहीतरी म्हणणं असतं, त्याला स्वतःचं काहीतरी स्वतःचे विचार असतो. ठाम मत असतं, आणि बरोबर आहे. तर ते विचार तुमचे तुमचे डेव्हलप झाले तरच तुम्ही तुमचा विचार मांडू शकता. नाही तर दुसऱ्याचा विचार तुम्ही मांडताय तर मग तुम्ही तुमचं स्वत्व कसं जपणार? क्या तर बात. त्यामुळे मी एका माणसाला फॉलो केलं तर मी त्याच्यासारखाच होण्याचा प्रयत्न करीन. ही हम्म. भीती आहे खरं मला, कारण हे सगळे ग्रेट मंडळी आहेत, असं नाहीत की ती ग्रेट नाही आहेत, ती ग्रेट मंडळी आहे. पण मग मी त्यांच्यासारखा व्हायला लागलो तर मी नाही होऊ शकत ना त्यांच्यासारखा. त्यांच्यासारखे तेच आहेत म्हणून ते ग्रेट आहेत. परंतु मग आपण आपलं काहीतरी वेगळं करता आलं स्वतःची पाहिजे. वेगळी ओळख निर्माण करायची. ओळख आणि विचार, ओळख तर विचार नंतर होते, पण होतेच स्वतःचा की. विचार असला पाहिजे. हो हो. हम्म. तेजस, तू स्वतः इतका हँडसम आहेस, तुला नाही वाटलं एखाद्या सिनेमात हिरो व्हावंस? माझ्यापेक्षा दुसऱ्या डिरेक्टरला वाटलं पाहिजे ना. अच्छा. नाही, तूच डायरेक्ट करू शकतो तो सिनेमा. नाही, मग मग मलाच माझे पैसे लावावे लागतील आणि बहुतेक प्रेक्षकही मीच असेल. कोणी नाही रे. कोणी बघणार नाही. हा. बरं, लास्ट बट नॉट द लिस्ट, ऍस्पायरिंग फिल्म मेकर्सना काय संदेश देशील तू? बापरे, खूप कठीण आहे. नाही, परंतु नाही, पण तुझा सातत्य. आता, हा, तेच तुझा आदर्श ठेवणारे आता बरेच लोक राहू शकतात ना, की इतक्या मला लहान वयात तू माहिती एवढा नाही. मोठा पल्ला गाठला आहेस. हा, मला असं वाटतं सातत्य हा एक खूपच महत्वाचा आहे. कन्सिस्टन्सी. करत राहणं, करत हा राहणं, करत राहणं, करत राहणं. कारण ह्या क्षेत्रामध्ये ना, हा या हा. क्षेत्रामध्ये कोणाला किती वेळ लागेल ह्याचं काही मापदंड नाही. किंवा माझी जर्नी जी आहे ती समोरच्याला उपयोगी पडेल असंही नाही, त्याची हो जर्नी हो वेगळीच असणार आहे. हो, बरोबर आहे. त्यामुळे त्यामुळे सतत काहीतरी जे आपल्याला करायचंय त्या दिशेने जात राहणं, प्रयत्न करत राहणं, कधीही नाही थांबणं. कारण तुम्हाला असं वाटतं की अरे झालं, आता थकलो मी, नाही होते माझ्याच्याने, आणि तुम्हाला माहित नसतं, परंतु ती संधी जी तुम्हाला हवी असते ती उद्या येणार असते आणि बरोबर. तुम्ही आज त्याच्यातून अंग हो काढून घेता. हो हो हो. तर ते नाही करणं. रोज हा विचार करणं की आजचा माझा दिवस आहे. रोज सकाळी उठल्यानंतर हा विचार मनात येणं की आज माझा दिवस आहे, त्याच्यामुळे आज मला ते मिळणार आहे जे मी शोधतोय, जे किंवा जे मला करायचंय. हे निरंतर करत राहणं, याला पर्याय नाही दुसरा. दिग्दर्शन वगैरे वगैरे हा टेक्निकल भाग आहे, ते तुम्ही शिकू शकता. परंतु मनाच्या आतमध्ये असलेल्या स्वतःच्या जाणीवेला की मी थांबणार नाहीये, मी करत राहणार आहे, ते कोणी दुसरं सांगू नाही शकत. ज्याला आपण सेल्फ मोटिवेशन म्हणतो, तर ते खरंच सेल्फ मोटिवेशनच आवश्यक आहे. बाहेरचा माणूस आपल्याला काही नाही सांगू शकत. तुम्हाला जोपर्यंत आतून स्वतःला वाटत नाही. स्वतःला वाटत नाही आणि स्वतः त्याच्यावर ऍक्शन घेत नाही, बरोबर. म्हणजे स्वतः मेहनत करत नाही, तर ते करत राहणं, सातत्य, ह्याला दुसरा पर्याय नाही. तर मी तर हेच म्हणेन, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील, शिकू शकाल, कोणीतरी शिकवेल, तुम्ही बघून शिकाल, वाचून शिकाल, पण सातत्य हे ठेवलंच पाहिजे. ती पहिली गरज आहे दिग्दर्शक होण्याची, असं मला वाटतं. तेजस, तुझ्या रक्तातच दिग्दर्शन आहे खरं तर. तुझी आई प्रभाताई आणि वडील विजय सर. विजय सर तर लेखक, दिग्दर्शक,
नेपथ्यकार अभिनेता पण होते. आहेत. तुझी आई पण नाट्यक्षेत्रात, तुझ्या आईनी पण वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे साहजिकच हे गुण तुझ्यात उतरले असणार आहेत. मला वाटतं आईच्या पोटात असताना तुझ्यावर गर्भसंस्कार झाले असणार आहेत. अगदी मलाही तसंच वाटतंय की माझे खरे शिक्षक जे आहेत ते दोघं आहेत. पण तू तरी स्वतःच्या हिमतीवर आज इथपर्यंत पोहोचलायस. चित्रपट क्षेत्रातील तुझा चढता आलेख, तुला मिळालेलं यश आणि त्यातील सातत्य टिकून राहो याच सदिच्छा आणि हाच तुला आशीर्वाद देते. तू Thank you इतका so much. बिझी असताना आपण किती दिवसांचं कोऑर्डिनेशन आपलं सुरू आहे, नाही. पण आज आपला मुहूर्त लागलाय. तू पण मलाच वाईट वाटतंय की मला नाही. करता नाही आलं ते, कारण तू की काही ना वेळात काही वेळ कारणाने. काढलास आणि आमच्या कट्ट्यावर आलास त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार. थँक्यू. नाही, माझा आभार मानतो की तुम्ही मला बोलवलं आणि मला Thank you. छान गप्पा मारायचा हो, मजा ची आली. संधी मला दिली. पण मजा आली.